क्वेश्चन नंबर फर्स्ट, हू एम आय म्हणजे मी कोण आहे हे ओळखायचं. फर्स्ट क्वेश्चन त्यामधला ए, यू कॅन सी मी फ्रॉम द अर्थ बट द लाइटेड पार्ट ऑफ मी दॅट यू सी चेंजेस एव्हरी डे. त्याचा मिनिंग काय होतो? तुम्ही मला अर्थवरून रोज बघू शकता आणि माझा प्रकाशित भाग मीन्स लाइटेड पार्ट रोज चेंज होतो. तुम्हाला कळलं असेल, याचा आन्सर आहे मून. सेकंड वन बी, आय हॅव माय ओन लाईट. It is only from me that the planets get light and heat. म्हणजे मला स्वतःची लाईट आहे आणि माझ्यामुळेच प्लॅनेट्सला लाईट मिळते, म्हणजे प्लॅनेट्सवर लाईट येते आणि तुम्हाला हीट सुद्धा मिळते. याचा आन्सर आहे सन. सन पासून आपल्याला लाईट मिळते आणि हीट उष्णता पण मिळतं. सी मीन्स क्वेश्चन नंबर थर्ड, आय टर्न अराउंड माय सेल्फ. मी माझ्या स्वतःभोवती फिरतो. अराउंड द प्लॅनेट, प्लॅनेट भोवती सुद्धा फिरतो. अँड ऑल्सो अराउंड द स्टार, स्टार भोवती सुद्धा फिरतो. तर मग वळखा भाऊ कोण? हा असेल, हा आहे सॅटेलाइट. डी मीन्स त्याच्यानंतरचा क्वेश्चन, आय टर्न अराउंड माय सेल्फ अँड रिव्हॉल्व्स अराउंड द सन. मी स्वतःभोवती फिरतो आणि सूर्याभोवती फिरतो. मग कोण असेल? प्लॅनेट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे ई, no other planet has a living world like mine. माझ्यासारखा लिव्हिंग मीन्स जिथं लिव्हिंग थिंग्स राहू शकतात, सजीव राहू शकतात असा दुसरा प्लॅनेट नाही. तर कुठे मग असा कोण प्लॅनेट आहे? अर्थ. त्याच्यानंतर एफ, आय एम द नियरेस्ट स्टार टू द अर्थ. मी अर्थच्या एकदम जवळचा स्टार आहे. कोण आहे अर्थच्या जवळ? मग सन. Okay, next question. Answer the following questions. त्यामधला फर्स्ट वन, for what purpose are rockets used in space travel? स्पेस ट्रॅव्हल मध्ये रॉकेटचा यूज कुठल्या हेतूने केला जातो? तर त्या आन्सर मधला फर्स्ट पॉइंट आहे, व्हेरी पॉवरफुल रॉकेट आर यूज टू सेंड स्पेस क्राफ्ट इन टू स्पेस. म्हणजे स्पेस क्राफ्ट पाठवण्यासाठी आपण पॉवरफुल रॉकेटचा यूज करतो. सेकंड पॉइंट आहे, द ट्रेमेंडस क्वांटिटी ऑफ फ्यूल इज बर्न इन रॉकेट सो दॅट स्पेसक्राफ्ट वेइंग थाउजंड्स ऑफ टन कॅन बी लॉन्च इन टू स्पेस. म्हणजे हा जो रॉकेट आहे तो आपल्याला जर स्पेसमध्ये पाठवायचं असेल तर ट्रेमेंडस क्वांटिटी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात फ्यूल बर्न करावा लागतो आणि तो बर्न केल्यानंतर थाउजंड्स ऑफ टन वजन इझिली तो स्पेसक्राफ्ट स्पेसमध्ये घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्यूल लागतं. हा असा ह्या आन्सरचा मिनिंग आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बी, व्हॉट इन्फॉर्मेशन डू मॅनमेड सॅटेलाइट प्रोव्हाइड्स. म्हणजे मॅनमेड सॅटेलाइट जे आपण स्पेसमध्ये पाठवतो त्यांच्यामुळे आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळते? त्याचा आन्सर आहे फर्स्ट पॉइंट आन्सर मधला, मॅनमेड सॅटेलाइट प्रोव्हाइड्स युजफुल इन्फॉर्मेशन फॉर ॲग्रिकल्चर, इन्व्हायरमेंट, वेदर फोरकास्टिंग, मेकिंग मॅप्स अँड सर्चिंग फॉर वॉटर अँड मिनरल्स वेल्थ ऑन द अर्थ. म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन शेतीविषयक, इन्व्हायरमेंट विषयी माहिती, वेदर फोरकास्टिंग, वातावरणातील बदल किंवा मेकिंग मॅप्स बनवण्यासाठी सुद्धा त्याची आपल्याला हेल्प होते. सर्चिंग ऑफ वॉटर अँड मिनरल्स म्हणजे अर्थवर पाणी किंवा बाकीचे मिनरल्स वगैरे असतात ते शोधण्यासाठी सुद्धा आपल्याला मॅनमेड सॅटेलाइट हेल्प करतं. आणि सेकंड पॉइंट आहे, मॅनमेड सॅटेलाइट आर ऑल्सो यूज फॉर टेलिकम्युनिकेशन. टेलिकम्युनिकेशनमध्ये काय काय येतं? मोबाईल फोन्स येतात, टीव्ही येतात. याच्या थ्रू सुद्धा आपण टीव्हीवर कुठेतरी चालू असलेला मॅच बघू शकतो किंवा बाकीच्या गोष्टी पाहू शकतो. लेसनच्या आतमध्ये हा क्वेश्चन दिलेले डायग्राम बघून आन्सर्स द्यायचे. त्यातला फर्स्ट वन, विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू द सन. म्हणजे सनच्या एकदम जवळचा प्लॅनेट कुठला? तर त्या जवळचा प्लॅनेट आहे मर्क्युरी. सेकंड वन बी, ॲट व्हॉट पोझिशन इज द अर्थ फ्रॉम द सन. सन पासून अर्थ कुठल्या नंबरला आहे? तर त्याचा आन्सर आहे थर्ड पोझिशनला आहे.
थर्ड आता सी मीन्स थर्ड क्वेश्चन विच प्लॅनेट इज प्लेस्ड बिटवीन द अर्थ अँड मर्क्युरी. अर्थ आणि मर्क्युरीच्या आतमध्ये कुठला प्लॅनेट आहे? याचा आन्सर आहे व्हेनस. डी फोर्थ क्वेश्चन नेम द प्लॅनेट बियॉन्ड द ऑर्बिट ऑफ मार्स इन सिरियल ऑर्डर. म्हणजे मार्सच्या नंतरचे प्लॅनेट्स आहेत आपल्याला सिरियल नंबरनं लिहायचे मग त्याच्यानंतर मार्सच्या नंतरचे कुठले कुठले प्लॅनेट आहेत? ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. यातला लास्ट क्वेश्चन आहे ई विच प्लॅनेट इज फर्देस्ट फ्रॉम द सन. सूर्यापासून एकदम लांबचा सन पासून एकदम लांब असणारा प्लॅनेट कुठला? तर आन्सर आहे नेपच्यून.